सो माझ्या लाडक्या बालमित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी, अ सिम्पल वे टू फॉल इन लव्ह विथ फिजिक्स. वी आर लर्निंग चॅप्टर नंबर 8, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. वी हॅव टू स्टार्ट. बेटा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स याच्यामध्ये ना दोन शब्द आहेत. फर्स्ट वर्ड इज इलेक्ट्रो, सेकंड इज स्टॅटिक्स. इलेक्ट्रो इज रिलेटेड टू इलेक्ट्रिक चार्जेस, स्टॅटिक्स इज रिलेटेड टू ॲट रेस्ट. ह्या चॅप्टर मध्ये we are going to learn electric charges at rest. Sir, what will happen if the charge is moving? Then it will be current electricity. जो आपला पुढचा चॅप्टर आहे. सो चार्जेसला पळवायचं नाही आपल्याला. We have to keep those charges at rest. We have to learn the effects, properties and forces among the charges. ठीक आहे ना? तर चार्ज काय? चार्ज ज्याच्यावरती हा अख्खा चॅप्टर आहे, ज्याचा हा खेळ आहे, तो एक तर कॅपिटल क्यू किंवा छोटा क्यू असा दाखवला जातो. ठीक आहे, कॅपिटल क्यू किंवा छोटा क्यू. तर बेटा, ती इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर आहे, एक डिफॉल्ट प्रॉपर्टी ऑफ द मॅटर आहे. जशी आपली एक डिफॉल्ट प्रॉपर्टी आहे आळशीपणा, झोपणे, ही आपली डिफॉल्ट प्रॉपर्टी आहे. खेळायला आवडणे ही आपली डिफॉल्ट प्रॉपर्टी आहे. आपल्याला काय नाही आवडत? अभ्यास. इट इज नॉट अवर प्रॉपर्टी. तसं एक बाय डिफॉल्ट प्रॉपर्टी आहे इंट्रिन्सिक, म्हणजे आतमधली. ओके, डिफॉल्ट प्रॉपर्टी ऑफ द मॅटर कोणासारखी? मास सारखी. ओके, मास सारखी ती एक प्रॉपर्टी आहे. ती काय करू शकते बेटा? इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड तयार करू शकते. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक हा खेळ आताशी सुरू झालाय. ठीक आहे, कसं ते वन बाय वन आपण डिस्कस करू, पण त्याच्यामध्ये धमक आहे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याची. तर इट इज स्केलर क्वांटिटी. त्याला डायरेक्शनचा काही संबंध नाहीये. स्केलर आहे, त्याला आपण ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो. स्केलर आहे. इट्स एस युनिट इज कुलम. सायंटिस्ट कुलम फाउंड द चार्ज, दॅट्स वाय इन द रिस्पेक्ट ऑफ हिम कॅपिटल सी असं लिहितो आपण. कुलम, वी डोंट राईट कुलम, बट इट इज ऍक्च्युअली कॅपिटल सी. ठीक आहे. सर, व्हॉट आर द टाइप्स ऑफ द चार्जेस? हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. टाइप्स ऑफ चार्जेस किती आहेत बेटा? दोन. अरे सोनो, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जे पॉझिटिव्ह आहे त्यांना तुम्ही बोलता प्रोटॉन. ओके, आणि निगेटिव्ह वाल्यांना इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बेटा प्लीज रिमेंबर की जो चार्ज आहे बरं का, प्रोटॉन वरती वी राईट इट ऍज प्लस सी आणि इलेक्ट्रॉन वरती मायनस सी. दोघांच्या वरती चार्ज सेम आहे, फक्त याला प्लस आणि याला मायनस म्हणतो आपण. प्लस म्हणजे चांगला, मायनस म्हणजे वाईट, अशातला काही भाग नाहीये. किंवा प्लस म्हणजे मोठा, मायनस म्हणजे छोटा, अशातला काहीही भाग नाहीये. सेम ऍज लाईक बॉईज अँड गर्ल्स, सेम इक्वालिटी. तसं प्लस आणि मायनस ह्या दोन कॅटेगरी आहेत फक्त. ठीक आहे ना? एव्हरीवेअर देयर इज इक्वालिटी, फक्त साइन मध्ये फरक आहे. कशामध्ये फरक आहे बेटा? साइन मध्ये फरक आहे. सो प्लस चार्ज म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ठीक आहे ना? एका प्रोटॉन वरती हा चार्ज आहे, विच इज लाईक पॉझिटिव्ह. ठीक आहे. आणि एका इलेक्ट्रॉन वरती तेवढाच आहे, फक्त मायनस, म्हणजे -1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. आर यू अंडरस्टँडिंग? आता चार्ज ची पद्धत वगैरे सगळ्या गोष्टी आपण शिकू, परंतु दीज आर द टू बेसिक टाइप्स ऑफ द चार्जेस. ठीक आहे, चला एकदा स्क्रीनशॉट घ्या. बेटा, मास ऑफ द प्रोटॉन is 1.67 into 10⁻⁻27 kg and mass of the electron is 9.1 into 10⁻⁻31 kg. दोघांमध्ये जे रिलेशन आहे, तर कम्पॅरेटिव्हली मास ऑफ द प्रोटॉन हे जवळजवळ 2000 पट आहे मास ऑफ द इलेक्ट्रॉन. मायक्रोस्कोपिक लेवलला न्यूक्लिअर फिजिक्सचा पार्ट आहे, खूप छोटा मास आहे दोघांचे, परंतु ह्या दोघांमध्ये ही जी तुलना आहे, वी हॅव टू रिमेंबर दिस. गेटिंग? ठीक आहे. नेक्स्ट पार्ट इज बेटा, important thing about charge कि बेटा, charge always comes with mass. म्हणजे चार्ज गेला किंवा आला, तर गेला तर मास घेऊन जाईल, आला तर मास घेऊन येईल. चार्ज इज ऑलवेज असोसिएटेड विथ मास. एकदा स्क्रीनशॉट घ्या. सो बेटा, let's learn about difference between charge and mass, the core concept of charge and mass. तर
ओके, सो बेटा चार्ज आणि मास, फर्स्ट डिफरन्स इज चार्जेस कॅन बी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. चार्ज कॅन बी पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. पॉझिटिव्ह प्रोटॉन, निगेटिव्ह इलेक्ट्रॉन बोलतो आपण. बट मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मास कधी ऐकले निगेटिव्ह आहे? नाही. मास हॅज पर्टिक्युलर व्हॅल्यू, ती पण एक प्रॉपर्टी आहे, इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सेकंड इज क्यू कॅन बी कन्झर्व्ड. ते आपल्याला लर्न करायचंय. क्यू कधी लॉस होत नाही. क्यू इज ऑलवेज कन्झर्व्ड, बट मास कॅनॉट बी कन्झर्व्ड अकॉर्डिंग टू रिलेशन इज इक्वल टू mc². ठीक आहे ना? हा, सो बेटा क्यू रेस्ट मध्ये आणि मोशन मध्ये सेम आहे. कन्झर्व्हचा अर्थ काय? चार्जेस ऍट रेस्ट हा चॅप्टर, चार्जेस इन मोशन पुढचा चॅप्टर सेम. परंतु मास मध्ये मात्र फरक आहे. तो पुढचा पॉईंट आहे बघ. डज नॉट डिपेंड अपॉन स्पीड. स्पीड वरती डिपेंडंट नाहीये, म्हणजे रेस्टला घ्या किंवा स्पीड मध्ये घ्या, चार्जेस रिमेन्स सेम. पण इथे मात्र एम डिपेंड्स अपॉन स्पीड. आणि हा फॉर्म्युला एम इज एम नॉट अपॉन √1 - v²/c². इथे इलेक्ट्रॉन प्रोटॉन हे 10 ची पॉवर 5, 10 ची पॉवर 6 इतका जबरदस्त स्पीड आहे, जो कम्पेरेबल टू द लाईटचा स्पीड आहे, जो 3 × 10 ची पॉवर 8 हे तुम्हाला माहिती आहे. सो हा जो फॅक्टर आहे, जेव्हा बॉडी रेस्टला आहे बरं का, तर तिचा व्ही काय होईल बेटा? 0. किंवा मी पळतोय, तुम्ही पळताय, आपली कार पळतीये, ओके, आपल्या नॉर्मल व्हेकल्स पळतायत, आपली नॉर्मल मोशन घे, ठीक आहे. सो आपली ही जी नॉर्मल मोशन आहे त्याचा हा स्पीड किती असतो? 100 km/h. किंवा घेऊन 500 मीटर पर सेकंड, 1000 मीटर पर सेकंड, आहे की नाही? हा किती खतरनाक आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंड. सो ही क्वांटिटी इतकी छोटी असते नॉर्मली याच्या तुलनेत. इट इज निग्लिजिबल, इट इज टेंडिंग टू 0. म्हणून हा फॅक्टर बिकम 0. √1 इज 1, m इज m नॉट. पण इलेक्ट्रॉन इतक्या जबरदस्त स्पीडने पळतात, इथे जे पार्टिकल्स बेटा, की त्यांचा स्पीड कम्पेरेबल टू लाईटचा स्पीड आहे. समजा अज्युम करू आपण की लाईटच्या अर्ध्या स्पीडने पळतायत, तर व्ही विल बिकम c/2. मग हा फॅक्टर काय होईल बेटा? c² अपॉन 2चा स्क्वेअर 4, 1 - 1/4 विल बी 3/4, है की नाही? √3/4 विल बी समथिंग. आर यू अंडरस्टँडिंग? सो मास वाढतं. आर यू गेटिंग? ऍक्च्युअली काय होतं? मास वाढतं. काय होतं बेटा? एम इन्क्रीजेस. मोशन मध्ये काय होतं? मास इन्क्रीज होतं. इज दॅट ओके? चलो, लास्ट डिफरन्स, फोर्स डिफरन्स बिटवीन द टू चार्जेस कॅन बी अट्रॅक्टिव्ह और रिपेल. तुम्हाला माहिती आहे, 2 प्लस प्लस चार्जेस असतील रिपेल करतील, मायनस मायनस रिपेल, पण प्लस आणि मायनस अट्रॅक्ट. गेटिंग? हे तुम्हाला माहिती आहे. फोर्स बिटवीन एनी टू मासेस इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह. 2 मास मधला फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्टिव्ह, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आर यू गेटिंग? C stands for speed of the light. C is equal to 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि V हा त्या बॉडीचा स्पीड. आता क्लिअर आहे बेटा? छोटा c इज द स्पीड ऑफ लाईट. घ्या एकदा स्क्रीनशॉट. बघ बेटा, नेक्स्ट पार्ट इज की हा जो चार्ज आहे ना, ह्या चार्ज साठी वी हॅव टू कन्सिडर 3 केसेस. की जर का तो रेस्टला आहे, जर का तो मोशनला आहे, आणि जर का तो ऍक्सलरेटेड मोशनला आहे, म्हणजे ऍक्सलरेटेड किंवा डिझलरेटेड. सो वी मस्ट कन्सिडर 3 केसेस. की बेटा फर्स्ट केस, की आपला जो चार्ज क्यू आहे तो आहे रेस्टला. म्हणजेच काय रे बेटा? व्ही इज 0. जर का चार्ज रेस्टला आहे आणि जर का तो पॉझिटिव्ह चार्ज आहे, ठीक आहे ना, लेट्स अज्युम की बाबा प्लस क्यू चार्ज आहे. कसा? ऍट रेस्टला. तर काय करेल बेटा? तो इलेक्ट्रिक फील्ड त्याच्या अवतीभोवती तयार करेल. काय करेल? त्याच्या अवतीभोवती काय असणार आहे? इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड. गेटिंग? ठीक आहे. समजा हा चार्ज बरं का, हा नीट लक्ष दे, प्लस चार्ज आहे, तर त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड तो बाहेर सोडल. निगेटिव्ह असेल तर तो घेईल, पॉझिटिव्ह असेल तर सोडल. हा जो चार्ज आहे, आय विल टेक सेकंड केस, की हा मोशन मध्ये पण कशी? कॉन्स्टंट मोशन. अच्छा, कॉन्स्टंट मोशन म्हणजे मला काय म्हणायचंय की बाबा व्ही इज कॉन्स्टंट. त्याचा स्पीड कसा आहे? स्पीड कसा याचा? कॉन्स्टंट. एकदम मस्त पैकी चार्ज पळायला लागला, तर मग आपला पुढचा चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी. बेटा जेव्हा हा चार्ज कॉन्स्टंट मोशनने पळतोय, ठीक आहे ना, इन दिस वे और चार्ज इज मुव्हिंग कॉन्स्टंटली, तर बेटा याच्या अवतीभोवती असतं मॅग्नेटिक फील्ड. काय त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड. कारण तो चार्ज पळतोय, तर इट विल जनरेट द करंट, आहे की नाही? जनरेट द करंट. सो चार्ज जर का व्ही कॉन्स्टंट आहे, तर मॅग्नेटिक फील्ड काय म्हणूया आपण? हे कोणतं फील्ड आहे? इट इज डिनोटेड बाय बी वेक्टर.
ठीक आहे ना. मॅग्नेटिक फील्ड डिनोटेड बाय बी वेक्टर. मॅग्नेटिक फील्ड ओके. रेसला येत अवतीभोवती इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा तो कॉन्स्टंट मोशनने पळेल तर त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड. आता त्याच्यामध्ये ना बेटा आई जर का स्ट्रेट आहे बर का, करंट जर का स्ट्रेट आहे तर मॅग्नेटिक फील्ड विल बी सर्क्युलर, जसं तुम्हाला वरती दिसतंय. ओके. आणि दुसरी गोष्ट, जर समजा हा जो करंट आहे, करंट सर्क्युलर असेल, सर्क्युलर कॉईल वगैरे आपण पुढे डिटेल मध्ये जाणार आहे, करंट सर्क्युलर असेल तर मॅग्नेटिक फील्ड विल बी स्ट्रेट. ओके. एक्झाम्पल ऑफ झेरॉक्स मशीन, MRI मशीन्स लाईक दिस. ठीक आहे. सो ही एक कंडिशन झाली नंबर 2 की तो कॉन्स्टंट मोशनने पळतोय, व्ही इज कॉन्स्टंट. आता तिसरी कंडिशन घेतो बेटा मी फॉर दिस क्यू की बाबा ऍक्सलरेटेड मोशन किंवा डिझलरेटेड बोलू शकतो आपण. ऍक्सलरेटेड किंवा डिझलरेटेड मोशन चा अर्थ काय बेटा, व्ही इज नॉट कॉन्स्टंट. म्हणजे हा चार्ज ब्रेक डान्स करत बोलतोय, कधी स्पीड वाढतोय कधी स्पीड कमी होतोय. अशा प्रकारची जर का त्याची मोशन असेल तर त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असेल बेटा. काय असेल, जे आपण लाईट पाहिली होती का नाही इन दिस वे. बेटा येस ऑर नो, येस ऑर नो, हे पाहिली होती आपण डायरेक्शन ऑफ द लाईट, आपण ते वेव्ह ऑप्टिक्स मध्ये शिकलोय. ओके. हे जर का इलेक्ट्रिक फील्ड असतील ई वेक्टर्स तर हे काय असतील बेटा, बी वेक्टर्स आहे की नाही. व्हर्टिकल इलेक्ट्रिक, हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक, हे आपण ऑलरेडी स्टडी केलं. तर याच्या अवतीभोवती जसं रेस्टला असेल तर इलेक्ट्रिक फील्ड, कॉन्स्टंट मोशन असेल व्ही कॉन्स्टंट तर मॅग्नेटिक फील्ड, आणि ऍक्सलरेटेड किंवा डिझलरेटेड मोशन असेल तर व्हॅरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. ओके. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड त्याच्या अवतीभोवती तयार होईल. ठीक आहे ना. लोकलाइज्ड इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पूर्ण बाहेर पडतो. आर यू गेटिंग. त्यापैकी आपण हे एक्झाम्पल पाहिलं होतं लाईटचं. सो दीज आर द 3 केसेस फॉर द चार्ज, की तो एक तर रेस्टला असेल तर हे व्ही कॉन्स्टंट असेल तर मॅग्नेटिक. ओके. आणि ऍक्सलरेटेड असेल तर इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक, व्हॅरिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. या स्क्रीनशॉट. सो बेटा व्हॉट इज क्वांटायझेशन ऑफ द चार्ज. नेक्स्ट कन्सेप्ट, चार्जला मोजण्याची कन्सेप्ट. तर फिजिसिस्ट लोकांनी थिंग्स हॅव मेड व्हेरी इझी अवेलेबिलिटी इन द फिक्स्ड अमाऊंट. चार्ज ला फिक्स्ड अमाऊंट मध्ये अवेलेबल केलं तर फर्स्ट पॉईंट इज द फंडामेंटल चार्ज. फंडामेंटल चार्जच्या टर्म्स मध्ये चार्जला एक्सप्रेस केलं. फंडामेंटल बघ, इट इज द स्मॉलेस्ट चार्ज अवेलेबल. जर का छोट्यातला छोटा चार्ज अवेलेबल आहे असं बोललं तर म्हणायचं की इट इज द चार्ज ऑन द वन इलेक्ट्रॉन. इट इज द चार्ज ऑन द वन इलेक्ट्रॉन, जो आपल्याला माहिती आहे की बाबा इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आहे -1.6 इंटू 10⁻⁻19 कुलोम. ठीक आहे ना. सेकंड थिंग इज दॅट चार्ज इज ऑलवेज इंटिग्रल मल्टिपल ऑफ ई. चार्ज कधी 1.5, 2.5 वगैरे वगैरे अजिबात नाही. चार्ज हा कायम पूर्णांक आहे. काय लक्षात ठेवायचं, चार्ज हा कायम पूर्णांक आहे. मग तो 1 2 3 इंटिग्रल मल्टिपल ऑफ ई असेल प्लस एन पर्यंत, किंवा -1 -2 असं करत करत -n असेल. तो n हा कायम इंटिजर पाहिजे. सो कोणी बोललं की अडीच कुलोम चार्ज आहे, नॉट पॉसिबल. कोणी बोललं 4.55, नाही, तो पूर्णांकच यायला पाहिजे. काय यायला पाहिजे बेटा, पूर्णांकच यायला पाहिजे. सो दिस इज द क्वांटायझेशन ऑफ चार्ज. Q is equal to plus or minus ne will be the formula where Q is the charge कशावरती, कुठल्याही बॉडीवरती, कंडक्टरवरती. ओके. E is the fundamental charge. E काय बेटा, फंडामेंटल चार्ज. हे बघ हे बघ हे बघ, ही व्हॅल्यू त्याची. आर यू गेटिंग. हा, तो जी सर प्लस का मायनस, तर बेटा त्याची व्हॅल्यू आहे ही 1.6 इंटू 10⁻⁻19. ओके. ई टाकायचा. आणि हा जो यन आहे बेटा, हा यन काय बेटा, इंटिजर. काय हा यन, इंटिजर, म्हणजे प्लस और मायनस पूर्णांक. ठीक आहे. स्क्रीनशॉट घ्या. तर बेटा वन बेसिक क्वेश्चन इज हियर, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर अक्युमुलेटेड इन द चार्ज ऑफ 1 कुलोम. एका कुलोम चार्ज मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. मग बेटा आपल्याला फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू एन. ओके. कॅपिटल एन फॉर द नंबर. हा बेटा मला तो एन काढायचा आहे. मला काय म्हणतात, चार्ज ऑफ 1 कुलोम म्हणजे Q इज इक्वल टू 1 कुलोम. Q इज इक्वल टू 1 कुलोम. आणि E आपल्याला माहिती आहे
1.6 into 10 ची power minus 19 coulomb fundamental charge. Can I say n is equal to q by e? q किती चार्ज आहे एका कुलोमचा भागिले e ची व्हॅल्यू टाक 1.6 into 10 ची पॉवर minus 19 which is equal to, चला त्याला भाग दे, एक काम करू, एकाला 10 करू आणि 1.16 करू, पॉवर वरती पॉझिटिव्ह करू. सो 2 पंचे 10, 8 16, भाग द्या 0.50 झाले, 8 सख्खा 48 उरले 2, 8 दुने 16, 40, 8 पंचे 40, नाही का, पूर्ण भाग गेलाच पाहिजे. रिकरिंग आला तर फ्लॉप शो. ठीक आहे. सो बेटा दिस इज इक्वल टू असंच ठेवा, किंवा आय कॅन से 6.25 इंटू, आता एक घर पुढे गेलोय तर वरून एक घर मागे 10 ची पॉवर 18 इलेक्ट्रॉन्स. काय बेटा नंबर 6.25 गुणिले 10 ची पॉवर 18 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर देअर इन द एक कुलम. एका कुलम चार्ज मध्ये एवढे खतरनाक नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. आर यू अंडरस्टँडिंग? इन शॉर्ट बेटा क्वेश्चन असा आहे, कॅन अ चार्ज ऑफ 8 इंटू 10 ची पॉवर मायनस 18 पॉझिटिव्ह आहे, प्लस असू शकतो नाही तर मायनस, आपल्याला माहिती आहे, तर हा चार्ज बॉडीला दिला जाऊ शकतो का? जे आन्सर एन आहे तो जर इंटिजर आला तर यस, आणि नाही आला तर नो. आर यू गेटिंग? सपोज दॅट आन्सर ऑफ एन इज इक्वल टू, बेटा इंटिजर आलं तर यस, अदरवाइज नॉट. कन्सेप्ट क्लिअर आहे? सो असा कुठलाही तुम्हाला क्वेश्चन आला तर त्यामध्ये तुमचं जे आन्सर फॉर एन आहे इंटिजर आला म्हणजे पूर्णांक आला तर यस, पण रिकरिंग डेसिमल वगैरे आला तर नाही. मग आता लक्ष दे बेटा, चार्ज ऑफ दॅट क्यू इज इक्वल टू व्हॉट? एन ई, राईट. मला काढायचं आहे एन, विच विल बी क्यू अपॉन ई. व्हॉट इज क्यू? 8 इंटू 10 ची पॉवर मायनस 18. ओके, ईच व्हॅल्यू टाका 1.6 इंटू 10 ची पॉवर मायनस 19 कुलम. याला सोडूया आपण. बर, 8 भागिले 1.6, एक काम करू, असं करू 80 भागिले 16. अरे गेटिंग, एक घर पुढे गेलो, इथून एक घर, बेसिक्स. ठीक आहे, चलो इज इंटू 10 ची पॉवर वरती काय होईल बेटा? हे बघ ना, हे मायनस 18 वरती काय होईल? प्लस 19. आर यू गेटिंग? एसी काढतो मी. ठीक आहे, विच इज इक्वल टू 16 पंचे 80. सो 5 इंटू किती? 10. सो एन किती आला? 50. एन काय आला? इंटिजर. म्हणजे एवढ्या इंटिजर आला ना? यस. सो माय आन्सर इज यस, की हा चार्ज बॉडीला दिला जाऊ शकतो. ठीक आहे, सो एन इज दी इंटिजर. एन इज दी इंटिजर. तर मुद्दा असा बेटा, एवढ्या पर्टिक्युलर चार्ज मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर देअर? तर 50 इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्या चार्ज मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 50 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस इज द कन्सेप्ट. या स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट इज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कन्झर्वेशन ऑफ चार्ज एक सिंपल नियम आहे. मग आपण डिफरन्सेस बिटवीन चार्ज आणि मास मध्ये पाहिलं की चार्ज रेस्ट मध्ये असो नाही तर मोशन मध्ये असो कायम सेम आहे. अजिबात त्याच्या नंबर मध्ये फरक पडणार नाहीये. जेवढा कुलम अगोदर तेवढाच कुलम नंतर, मध्ये काहीही कंडिशन घ्या. चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. त्याला तुम्ही तयारही करू शकत नाही, त्याला तुम्ही डिस्ट्रॉय करू शकत नाही. इट इज द इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ द मॅटर. जसं की आपण ह्युमन बॉडी, वी हॅव प्रोटॉन्स एज वेल एज इलेक्ट्रॉन्स. आपल्यामध्ये बॉडीमध्ये मॉलिक्युल्स आहेत, ऍटम्स आहेत. ऍटम मध्ये यू नो एव्हरीथिंग इन द केमिस्ट्री, राईट. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस अँड ऑल. ठीक आहे ना? सो बेटा चार्ज तयार पण नाही आणि डिस्ट्रॉय पण नाही होऊ शकत, बट इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन कंडक्टर टू द अदर. एका कंडक्टर कडनं दुसऱ्या कंडक्टर कडे तो जाऊ शकतो. म्हणजेच काय की टोटल चार्ज ऑफ आयसोलेटेड सिस्टम इज ऑलवेज कॉन्स्टंट. चार्ज मूव्ह होऊ शकतो सर, पण तो नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. लेट्स सी वन एक्झाम्पल. की समजा माझ्याकडे एक रॉड आहे, माझ्याकडे आहे एक रॉड आहे. बेटा पहिली गोष्ट म्हणजे काय, एखादी बॉडी पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज, आपण एकदा ती डिस्कस करू. एखादा कंडक्टर आहे बरं का, हा निगेटिव्हली चार्ज आहे बरं का, आणि एखादा कंडक्टर आहे जो पॉझिटिव्हली चार्ज आहे. याचा अर्थ काय? हे बघ, निगेटिव्हली चार्ज कंडक्टर, निगेटिव्हली चार्ज कंडक्टर, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज कंडक्टर.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा की प्लस चार्ज अजिबात मूव्ह होत नाही, त्याला काढणं प्रचंड जड काम आहे. एखाद्या ऍटम मधनं प्लस चार्ज काढणं प्रचंड जड काम आहे. इट इज इम्पॉसिबल. पळतात कोण? नेहमी इलेक्ट्रॉन्स पळतात. मग आता एखाद्या बॉडीवरती, कंडक्टरवरती हा निगेटिव्ह चार्ज ज्यादा आहे, तो निगेटिव्हली चार्ज आहे, म्हणजे इट हॅज एक्सेस ऑफ द इलेक्ट्रॉन्स. याचा अर्थ काय बेटा? त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज म्हणजे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स, लाईक युअर मेटल्स. एखाद्या बॉडीवरती प्लस चार्ज आहे, म्हणजे तिथले इलेक्ट्रॉन्स निघून गेलेत, अँड देर इज डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. प्लस चार्ज अर्थ काय बेटा? डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. आर गेटिंग? ठीक आहे ना? So this is the basic concept of positive, negatively charged conductor and positively charged conductor. Gas screenshot. आता आपल्याला बघायचंय की बाबा दोन कंडक्टर्स समजा टच मध्ये आहेत, नाही का? दे आर द ऍक्च्युअली टाइप्स ऑफ द चार्जिंग. पण आपण एक्झाम्पल पाहू की हा एक रॉड आहे आणि हा रॉड या स्पिअरला टच करतोय, ठीक आहे ना? याच्यावरती यू कॅन से डिफिशियन्सी ऑफ द इलेक्ट्रॉन्स, यु नो, ह्या रॉड वरती जो चार्ज आहे बेटा, कॅन आय से दॅट चार्ज इज किती म्हणू मी? 4e. किती आहे चार्ज? 4e. यू आर सीइंग. आणि हा जो स्पियर आहे बर का, हा न्यूट्रल आहे बेटा. कसा आहे? न्यूट्रल. म्हणजे मी काय केलं, याला याच्यात टच मध्ये आणलं. लेट्स अज्युम की बेटा आफ्टर व्हॉट हॅज हॅपन, मी दोघांना सेपरेट केलं टचिंग केल्याच्या नंतर. ओके, हे असं दोघांना सेपरेट केलं. तर ऑब्झर्व काय झालं, याच्याकडचे दोन इलेक्ट्रॉन्स याच्याकडे ट्रान्सफर झाले. इलेक्ट्रॉन्स कॅन मूव्ह, आहे का नाही? मग आता बेटा हे बघ, याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन्स जेव्हा येतील, लेट अस से हे दोघं आले, काय केलं? दोन इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाल्याच्या नंतर या दोघांना त्याने बॅलन्स केलं. उरले किती? दोन. मग आता ह्या रॉड वरती चार्ज किती आला बेटा? क्यू इज इक्वल टू, पहिले चार्ज होता आता दोन. अरे येस और नो? 2e. मग आता इथं सुद्धा किती राहायला पाहिजे? 2e, कारण की टोटल चार्ज. अच्छा एक मिनिट हा बेटा, 4e. अच्छा हा न्यूट्रल होता, राईट? सो टोटल किती? 4e, आहे की नाही? टोटल चार्ज 4e. मग आता होईल काय, इकडनं दोन गायब होऊन जातील ना. ओके, इकडचे दोन इकडे ट्रान्सफर झाले. आर गेटिंग? मग आता हे बघ, या तिघांनी प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस बॅलन्स केलं, उरले दोन. सो बेटा हिअर इज क्यू इज इक्वल टू 2e, आय विल राईट. सो टोटल टोटल दोन आणि दोन किती झाला? 4e. म्हणजे दोघांना टच मध्ये आणलं तेव्हा सुद्धा 4e, आहे की नाही? 4e प्लस 0 4e. आणि सेपरेट केलं, यातले दोन याच्याकडे आले, ते 2e प्लस 2e. आर यू अंडरस्टँडिंग? नेक्स्ट कन्सेप्ट इज टाइप्स ऑफ चार्जिंग. पहिला टाइप आहे बेटा चार्जिंग बाय कंडक्शन. जसं की आपण मग दोघांना टच मध्ये आणलं होतं. हिअर विल बी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. कंडक्शन म्हणजे काय बेटा? देर विल बी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. जसं मोबाईलला तुम्ही काय टोचता? चार्जर. देर इज डायरेक्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन चार्जर अँड युअर मोबाईल. ठीक आहे. तर बेटा याच्यामध्ये समजा मी एखादा निगेटिव्हली चार्ज कंडक्टर घेतला. काय घेतला? निगेटिव्हली चार्ज. म्हणजे काय बेटा? ज्याच्याकडे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे की नाही? आहे की नाही? निगेटिव्हली चार्ज कंडक्टर. आणि ह्याच्या टच मध्ये कोणाला आणलं? न्यूट्रल कंडक्टर. कोणाला आणलं बेटा? ओके, न्यूट्रल कंडक्टर. न्यूट्रल म्हणजे काय? 5 इलेक्ट्रॉन्स तर 5 प्रोटॉन, बॅलन्स्ड. त्याला याच्या टच मध्ये आणलं. ठीक आहे ना? न्यूट्रल कंडक्टर इन टच. ओके, हा होता न्यूट्रल कंडक्टर इन टच आणला. ना व्हॉट विल हॅपन बेटा? समजा याच्याकडे 6 नंबर ऑफ चार्जेस आर देअर. लेट्स अज्युम याच्याकडे 6 चार्जेस आर देअर. तर टचिंग केल्यानंतर आता हा न्यूट्रल आहे. अच्छा, व्हॉट हॅपन्स इज, पुढच्या केसमध्ये मस्त पैकी कळेल तुम्हाला एक्झॅक्टली काय होतं. आता बघ, हा 6 मधले याच्याकडे 3 जातील. सो आफ्टर व्हॉट विल हॅपन इज 1 2 3 1 2 3. टोटल चार्ज इज कॉन्स्टंट. यू आर सीइंग 6 अधिक 0 3 प्लस 3. कन्झर्वेशन ऑफ द चार्ज इज ओबेड. तर बेटा याच्यामध्ये झालं काय नेमकं? जेवढे याच्याकडे 6 होते, अर्धे याच्याकडे गेले आणि सिस्टम बॅलन्स झाली.
ही एक्झॅक्टली सेम सेम का झाली, तर इफ देर इज वन पर्टिक्युलर कंडिशन बेटा, इफ या दोघांचाही शेप, साईज आणि मटेरियल सेम, इफ शेप, साईज आणि मटेरियल ऑफ बोथ कंडक्टर सेम. बेटा दोन्ही कंडक्टरचं अर्थात एक चार्ज एक न्यूट्रल आहे, शेप, साईज आणि मटेरियल सेम सेम असलं पाहिजे, देन एक जण ज्याच्यावरती तुम्ही एक क्यू चार्ज कन्सिडर केला, त्याच्या टचिंग मध्ये तुम्ही एक दुसरा आणला, अरे सॉरी मला ते सारखं सारखं दाखवावं लागेल ना, त्याच्या टच मध्ये हा दुसरा आणला, दोघांचा शेप, साईज, मटेरियल सेम आहे, बरं याच्यावरती 0 चार्ज आहे, तर बेटा आफ्टर ओके व्हॉट विल हॅपन, दोघांच्याही वरती अर्धा अर्धा चार्ज होईल. सर व्हॉट अबाउट अदर केसेस, बेटा इरेग्युलर असेल तर काय होईल, पॉइंटेड चार्ज, पॉइंटेड एरिया असेल तर मोर चार्ज विल बी अकॉम्युलेटेड. तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलचा चार्जर पहा, त्याचे जे काय म्हणतो आपण, त्याचे जे पिक्स आहेत, बाहेरचे टोक आहेत, सगळे त्याला टोक आहेत तुमच्या प्रत्येकाच्या चार्जरला. जुन्या काळात 15 वर्षापूर्वी असायचा बघ, किंवा एखाद्याच्या घरी लावाचा मोबाईल असायचा, जुने नोकियाचे मोबाईल असायचे, गुळगुळीत चार्जर असायचा. ओके, गुळगुळीत गोल रेग्युलर सरफेस असेल तर चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होतो, आणि टोकाचे पॉइंट्स असतील तर तिथे चार्ज ज्यादा अकोमोलेट होतो. स्क्रीनशॉट घे, दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ चार्जिंग. चलो, सो बेटा नेक्स्ट केस इज चार्जिंग बाय इंडक्शन. वायरलेस चार्जिंग होते कशी, व्हेरी इंपॉर्टंट थिंग. समजा माझ्याकडे एक निगेटिव्हली चार्ज कंडक्टर आहे, ओके, हा एक निगेटिव्हली चार्ज कंडक्टर आहे. काय बेटा याच्याकडे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स, राईट. बर, हा काय बेटा निगेटिव्हली चार्ज कंडक्टर आहे, ऑल राईट. तर मी काय केलं बेटा, नीट लक्ष दे, एक न्यूट्रल कंडक्टरच्या जवळ आणला, काय केलं, त्याचं नाव लेटस से ए दिलं मी काय आणला, नीट आहे का आता स्टोरी, न्यूट्रल कंडक्टर काय केलं बेटा, काय केलं, जवळ आणला. हा ऑलरेडी निगेटिव्हली चार्ज आहे, मी याच्या जवळ एक न्यूट्रल कंडक्टर घेऊन आलो. न्यूट्रल मीन्स व्हॉट, 1,00,000 पॉझिटिव्ह तर 1,00,000 निगेटिव्ह, 500 पॉझिटिव्ह तर 500 निगेटिव्ह, 3 पॉझिटिव्ह तर 3 निगेटिव्ह, व्हॉट एव्हर द नंबर ऑफ प्लस चार्जेस आर देअर, इक्वल नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस आर देअर. बेटा जेव्हा मी याला याच्या जवळ आणलं, तर यू पीपल नो दॅट देर इज अट्रॅक्शन इन बिटवीन अपोजिट चार्जेस. मग जवळ आणल्याच्या नंतर हा त्याला काय म्हणन, अरे ये 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 ये, याच्यातल्या प्लस वाल्यांना जवळ खेचल. हा काय करल, याच्याकडे प्लस आणि मायनस दोन्ही पण आहे, प्लस वाल्याला जवळ खेचल आणि मायनस वाल्याला लांब खेचल. दिस इज दी थिंग ऑफ पोलरायझेशन. हे होतं, हे आपल्याला डीप मध्ये अजून पाहायचंय. काय केलं फक्त मी याला याच्या जवळ आणलं. आर यू अंडरस्टँडिंग. माझं टार्गेट काय होतं बेटा, की तो जो ए आहे टार्गेट, की त्या ए ला पॉझिटिव्हली चार्ज करायचं होतं. टार्गेट काय होतं बेटा माझं, टार्गेट टू मेक ए, ऐक बरं का, पॉझिटिव्ह चार्ज, प्लसला मला पॉझिटिव्ह चार्ज करायचं. म्हणून मी काय केलं माहिती का, मी पुन्हा एकदा एक न्यूट्रल कंडक्टर घेतला आता आणि तो ए च्या टच मध्ये आणला. मी याचं नाव बी दिलं, ओके. आय विल से अनदर, बघ बरं का बेटा, न्यूट्रल कंडक्टर इन टच विथ ए. काय स्टोरी आहे बेटा, पहिले निगेटिव्हली चार्ज कंडक्टर होता, त्याच्यापासून काही डिस्टन्सवर फक्त जवळ आणला मी, याच्या जवळ आणला, ए न्यूट्रल कंडक्टर जवळ आणला, कोणाच्या, याच्या निगेटिव्ह चार्जच्या. झालं काय, पोलरायझेशन झालं. इथे काय झालं, जवळ आणला, तर बेटा काय झालं, पोलरायझेशन. कोणता फेनॉमेना, हा पोलरायझेशन झालं. टार्गेट काय, टू मेक ए पॉझिटिव्हली चार्ज. मला ए वरती प्लस चार्ज पाहिजे बरं का, पुढची स्टोरी. म्हणून मी काय केलं, एक न्यूट्रल पुन्हा याच्या टच मध्ये आणला. बेटा न्यूट्रल मी जेव्हा याच्या टच मध्ये आणतोय, तर व्हॉट विल हॅपन आफ्टर, बघा बेटा, आफ्टर हाऊ चार्जिंग इज गेटिंग डन. हा आपला पहिला जो निगेटिव्हली चार्ज होता. आता काय होईल बेटा, हा जो ए आणि बी आहे, बघ बरं का, मी आता बी ला सेपरेट केलं ए पासून,
मी काय केलं, बी ला सेपरेट केलं ए पासून. तर आता काय होईल, ह्या ए वरती राहील प्लस चार्ज आणि बी याच्यातला काय घेईल, मायनस चार्ज. आर यू अंडरस्टँडिंग? कारण की न्यूट्रल आहे, मी याला याच्या टच मध्ये आणलं. ही आपण कंडक्शन वाली केस अगोदरच पाहिली. इथं निगेटिव्ह चार्जेस आहे. अरे येस ऑर नो, हे निगेटिव्ह चार्जेस याच्याकडे ट्रान्सफर होतील बाय कंडक्शन. इथे कंडक्शन आहे, या दोघांच्या मध्ये इंडक्शन आहे विदाउट टच. ह्या दोघांमध्ये टच आहे, हा निगेटिव्ह इकडे शिफ्ट होईल ना. आणि इन दिस वे ए विल बी पॉझिटिव्हली चार्ज्ड. आता तुमच्या मनात क्वेश्चन असेल की सर मला ए ला करायचंय निगेटिव्हली चार्ज्ड, ठीक आहे ना. सो बेटा पुस्तकातली मेथड अशी आहे, समजा मला ए वरती कोण पाहिजे, निगेटिव्हली चार्ज्ड. मग मी काय करील, इथे प्लस चार्ज घेईल नाही का, इथे प्लस घेईल. प्लस मुळे हे निगेटिव्ह पोलराइज होतील इकडं. हा प्लस नाही, मी डायग्रामच काढतो, ठीक आहे ना, डोंट वरी. समजा बेटा टार्गेट असं आहे की टू मेक ए निगेटिव्हली चार्ज्ड. बरं का, मगाशी मी पॉझिटिव्ह केला ना, मी एक कंडक्टर जवळ आणतो, इंडक्शन मेथड आहे बरं का, नीट ऐक. ए ला काय केलं मी, न्यूट्रल कंडक्टर ए जवळ आणला, कोणाच्या, याच्या. काय झालं, पोलरायझेशन. कसं पोलरायझेशन होईल बेटा, हे प्लस वाले आहेत त्याच्यामधल्या मायनस वाल्यांना इंड्यूस करतील इकडं आणि प्लस वाल्यांना पलीकडं. आर यू गेटिंग? 4 निगेटिव्ह 4 पॉझिटिव्ह असे दाखवले मी. 4 लाख 4 करोड भरपूर मोठी संख्या असते, आपण फक्त दाखवलं अशा पद्धतीने. आणि बेटा आता मी याच्या टच मध्ये दुसरा न्यूट्रल कंडक्टर नाही आणला. देर इज वन मेथड इज अर्थिंग. काय बेटा, अर्थिंग. काय केलं मी, अर्थिंग, अर्थ ला जोडलं. अर्थ काय बेटा, अर्थ काय, समुद्र इलेक्ट्रॉनचा. काय बेटा, समुद्र इलेक्ट्रॉन्सचा. आता नीट 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 लक्ष दे की बेटा जेव्हा पोलरायझेशन झालं, निगेटिव्ह इकडे आले पॉझिटिव्ह इकडे आले, व्हॉट इज माय टार्गेट, टू मेक ए निगेटिव्हली चार्ज. मग ह्या प्लस चार्जला बॅलन्स करायचं कसं, तर त्यासाठी बघ अर्थिंग केलं. अर्थ काय करेल बेटा, इलेक्ट्रॉन्स प्रोव्हाइड करेल. काय करेल अर्थ, अर्थ विल प्रोव्हाइड इलेक्ट्रॉन्स. आणि या सगळ्यांना बॅलन्स करून टाकलं. मग इथं फक्त काय उरल, ओनली निगेटिव्ह चार्ज विल बी लेफ्ट आफ्टर अर्थिंग. फक्त काय उरल बेटा, निगेटिव्हली चार्ज. इन दिस वे ए ला मी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करू शकतो. स्क्रीनशॉट घ्या बेटा. नेक्स्ट इज चार्जिंग बाय फ्रिक्शन. हे सगळं तुम्हाला, हे मात्र तुम्हाला माहिती आहे, याचा फील तुम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. समजा हातावरती हात थंडीच्या दिवसात आपण घासतो, नाकावरती नख घासतो. बाबा रामदेव, यू माइट हॅव यु नो सीन. जिथं जिथं फ्रिक्शन आहे बेटा दोन कंडक्टर्स मध्ये, तुम्ही सगळ्यांनी एक एक्सपेरिमेंट केला असेल बघ. एक तुमच्याकडे ती जी पट्टी आहे की नाही, ग्लासची साधी पट्टी, ती पट्टी तुम्ही अशी डोक्याला घासली असेल. घासल्याच्या नंतर पेपरचा तुकडा, त्याला तुम्ही जर का ती त्याच्या जवळ आणली तर काय होतं, तो पेपरचा तुकडा तिला चिटकतो. हे सगळं तुम्ही पाहिलं का नाही पाहिलं. सो तुम्ही घासताय म्हणजे तुमच्या डोक्यातले इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे ट्रान्सफर झाले. मग त्या इलेक्ट्रॉन्सने काय केलं, पोलरायझेशन केलं नाही का, प्लस वाल्यांना जवळ आणलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन झालं आणि मग तो कागद त्या पट्टीला चिटकला. दिस एव्हरी वन ऑफ यू माइट हॅव डन इन द नॉट प्रिव्हियस स्टँडर्ड. जेव्हा तुम्ही लहान होते सगळ्यांनी एक्सपेरिमेंट करून पाहिलंय आणि तुम्ही अजूनही करून पाहू शकता. दिस हॅपन्स. सो बेटा किंवा दोन तुम्ही थर्माकोल चे ते जे पात्र असतात ना, पात्र तसे ते घ्या, त्यांना एकमेकांवरती घासा. जेव्हा तुम्ही एकमेकांवरती त्यांना जोरात घासाल, साईडला ठेवून द्या, एक तुमच्या हाताला चिटकल आणि घासल्याच्या नंतर ते पहिलं दुसऱ्याला रिपेल करल. दोन मेटल्स एकमेकाला असे चिपकताना थोडंफार तुम्ही पाहिलं असेल, दोन कॉइन्स एकमेकाला चिटकताना पाहिले असतील तुम्ही नाही का. दिस हॅपन्स बाय द चार्जिंग बाय फ्रिक्शन. तर बेटा याच्यामध्ये होतं काय, समजा एखादा पहिला कंडक्टर आहे, एखादा हा दुसरा कंडक्टर आहे, ठीक आहे ना. पहिला दुसऱ्यावरती जेव्हा रब करतो आपण, रब नाही का, फ्रिक्शन करतो, व्हॉट हॅपन्स, जेव्हा तुम्ही रब करताय तर यु नो देर आर आयटम्सच्या आउटर मोस्ट शेल मध्ये काय असतात बेटा, इलेक्ट्रॉन्स. ओके. आणि मग काय होणार, देर विल बी ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स आफ्टर फ्रिक्शन देर विल बी ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके. आफ्टर व्हॉट विल हॅपन इज, इकडून तिकडं किंवा तिकडून इकडं नाही का, ज्याच्याकडे एक्सेस इलेक्ट्रॉन्स असतील फक्त इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतील. हा महत्वाचा मुद्दा आहे. तर बेटा लेटेस्ट से याच्यावरती आला प्लस चार्ज, याच्यावरती आला मायनस चार्ज, ठीक आहे ना. चा अर्थ काय झाला, इथे मायनस चार्ज आला म्हणजे इकडनं तिकडे गेले ना इलेक्ट्रॉन्स नाही का. इथे डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन्स, हिअर एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो व्हॉट हॅज हॅपन ऍक्च्युअली, यू कॅन सी की बेटा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅज हॅपन. इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाल्यामुळे व्हॉट हॅज हॅपन, कॅन आय से व्हॉट
mass will be greater and what mass will be smaller in the cases of two. तर बेटा इकडनं इकडे इलेक्ट्रॉन्स गेले इलेक्ट्रॉनला काहीतरी मास ऑलरेडी आहे छोटा आहे पण आहे जरूर तर बेटा याचं मास काय होईल बेटा डिक्रीज आणि याचं मास काय होईल increase because of transfers of the electrons. Are you understanding? So beta today we will stop here.